19 आणि 20 जून रोजी केंद्रीय गृहमंत्री अमित शहा कोल्हापूर दौऱ्यावर येत आहेत। शिवाय मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे, सुनेत्रा पवार यांच्यासह मंत्रिमंडळातील काही दिग्गज कोल्हापुरात येणार आहेत। त्यासाठी कोल्हापूर पोलीस दलाने जय्यत तयारी केली आहे। सुमारे 1600 पोलीस अधिकारी कर्मचारी, 8 QRT, 3 RCP टीम, 400 होमगार्ड आणि राज्य राखीव पोलीस दलाच्या 2 तुकड्या तैनात केल्याचं पोलीस अधीक्षक निलोत्पल यांनी सांगितलं। केंद्रीय गृहमंत्री आणि सहकार मंत्री अमित शहा 19 आणि 20 जून रोजी कोल्हापूर जिल्हा दौऱ्यावर येत आहेत। कोल्हापुरातील पोलीस मैदानावर त्यांचा जाहीर सत्कार आणि सभा होईल, तर इचलकरंजीतही केंद्रीय गृहमंत्र्यांचे काही कार्यक्रम आहेत। दुसरीकडे राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि सुनेत्रा पवार यांच्यासह मंत्रिमंडळातील काही मंत्री केंद्रीय गृहमंत्र्यांच्या कार्यक्रमाला उपस्थित राहतील। या सर्व ठिकाणच्या कार्यक्रमाच्या अनुषंगाने कोल्हापूर पोलिसांनी जय्यत तयारी केली आहे। गृहमंत्री अमित शहा ज्या रस्त्यावरून प्रवास करणार आहेत तिथली अतिक्रमणे हटवून महापालिकेने स्वच्छता मोहीम सुरू केली आहे, तर पोलीस यंत्रणेने रस्त्यावरील सुरक्षा, सेफ हाऊस आणि काही हॉस्पिटल निवडून केंद्रीय गृहमंत्र्यांच्या दौऱ्याचं नियोजन केलंय। कोल्हापूर आणि इचलकरंजीमध्ये 1600 पोलीस अधिकारी कर्मचारी, 8 QRT, 3 RCP टीम, 400 होमगार्ड आणि राज्य राखीव पोलीस दलाच्या 2 तुकड्या तैनात असतील। स्वतः पोलीस अधीक्षक, 6 अप्पर पोलीस अधीक्षक, 20 पोलीस उपाधीक्षक, 64 पोलीस निरीक्षक, 142 सहाय्यक पोलीस निरीक्षक, उपनिरीक्षक आणि 1385 पोलीस अंमलदार यांचा बंदोबस्तात समावेश आहे। तसंच गृहमंत्र्यांच्या दौऱ्याच्या अनुषंगानं हॉटेल, लॉजेस, रेकॉर्डवरील गुन्हेगार, संशयित व्यक्तींची आणि संशयित वाहनांची तपासणी सुरू केली आहे। कोल्हापूर आणि इचलकरंजी शहरात नाकाबंदी आणि गस्ती पथकं नेमली आहेत। शिवाय पोलीस रेकॉर्डवरील गुन्हेगारांवर प्रतिबंधात्मक कारवाई करण्यास सुरुवात झाली आहे। VIP व्यक्तींच्या दौऱ्यामध्ये काही ठिकाणी अल्प कालावधीसाठी वाहतूक थांबवण्यात येईल किंवा वळवण्यात येईल, त्याला नागरिकांनी सहकार्य करावं असं आवाहन पोलीस अधीक्षक निलोत्पल यांनी केलंय।